म्हणजे पितृपक्षामध्ये कसं जागरण वगैरे ठेवतात, छोटी छोटी देवघरापासून पावलं उमटलेली आणि परत रिटर्न ती बाहेर जाताना दिसली. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. त्यावेळेला ना आम्ही लहान होतो, आपल्या घरामध्येच घडलेली आहे. त्यावेळेला आपलं कसं घर मातीचं वगैरे होतं आणि कुळदैवत होतं. आपलं कुळदेवताचं एक छोटं मंदिर असं सिमेंट म्हणजे विटाने बांधलेलं ते. आणि त्यावेळेला भरपूर लहान आणि त्यावेळेला कसं माहिती आहे, पितृपक्ष म्हणजे पितृपक्षामध्ये कसं जागरण वगैरे ठेवतात सगळेजणं. मग त्याच्यामध्ये दादा वगैरे सगळे बाहेर गेलेले सगळेजण रात्रीचं, म्हणजे गोंधळ वगैरे असतो ना त्या लोकांचा, म्हणजे जागरण वगैरे घालण्यासाठी म्हणजे ते लोक सगळे बाहेर गेलेले. आणि आजी होती आमची, म्हणजे तुझी पणजी आमची आजी. रात्रीच्या सुमारास वगैरे जागरण वगैरे झालं आणि ना आजीला वाटलं म्हणजे दरवाजा कोणीतरी ना ठोकला, आपल्या घराचा दरवाजा. म्हणून आजी बाहेर आली. तिला वाटलं की दादा आला, तुझे पप्पा आले असं वाटलं का. म्हणून तिने दरवाजा खोलला, पण नाही, बाहेर तर कोणीच नाही. असं बघितलं इकडे तिकडे, काळोखही होता त्यावेळेला. अशा एवढ्या लाईटी पण जायच्या आणि 0 बल्ब होते अशा त्यावेळेला, असे हे पण आहे. मग बघितलं तर त्यावेळेला काहीच नव्हतं, नाही. मग आजीने दरवाजा बंद केला, झोपली. 10 मिनिटाने दादा आला, तुझे पप्पा आले आणि दरवाजा ठोकला त्याने. म्हणजे काय रे बाबू, तू आला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दरवाजा ठोकून गेलास ना, आलास नाही? म्हणजे नाही, मी नाही आलो. 10-15 मिनिटापूर्वी कोण आलेलं ते माहिती नाही. आणि त्यावेळेला कसं दिवे होते, म्हणजे लाईटर नव्हते. असं लाईटीचं जे आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांकडे म्हणजे दिवे, काही लोकांकडेच म्हणजे त्यावेळेला लाईटी आलेल्या जस्ट. असं नाही की सगळ्यांकडेच, म्हणजे ज्यांना ऐपत होती ते लोक लाईट घेत होते, नाही तर बहुतेक तर दिव्यांवरच. मग आजीने विचारलं की तू नाही आलास, मग कोण आलेलं ते नाही माहिती, नाही मला कोण आलं. आजीला जरा थोडं हे वाटतं, कारण रात्रीची पण वेळ होती, दरवाजा पण ठोकलेला आहे, कोण येऊन गेलं आत दिसलं नाही कोणी. म्हणून आजीने लाईट लावली त्यावेळेला आणि बघितलं घरामध्ये, तर छोटी छोटी देवघरापासून पावलं उमटलेली की बाहेरून आणि परत रिटर्न ती बाहेर जाताना दिसली. ती छोटी पावलं, मग ती कोणाची होती तेही नाही माहिती. तर नक्की कोण होतं नक्की माहिती नाही, होतं पण ते एकदम अजून, छोट्या बाळाची छोट्या बाळाची पावलं होती. कारण सगळ्यांनी ते बघितलं, असं नाही की ती एंट्री पण होती आणि एक्झिट पण होती. त्यामुळे भीतीच वाटलेली. आणि ते अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की ती पावलं कोणाची आहेत.